छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा धक्का। सिल्लोडमधील सुरेश बनकर यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार। बावनकुळेंच्या उपस्थितीत सुरेश बनकर यांचा भाजपात प्रवेश होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बनकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती। ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का मानला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्यात भाजपला यश आलेलं आहे। सिल्लोडचे ठाकरेंचे उमेदवार सुरेश बनकर हे आता भाजप सोबत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सध्या पार पडतोय। दानवे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या पक्षात स्वागत करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्यात भाजपला यश आलेलं आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, काय माहिती? नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये सुरेश बनकर यांचा प्रवेश झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की सुरेश बनकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, मात्र अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते सिल्लोडमध्ये ठाकरे गटात सहभागी झाले होते। मात्र आता लगेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। सुरेश बनकर आपल्या बरोबर आहेत। बनकर साहेब, काय सांगाल? तुम्ही पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। खरं म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आमचा अब्दुल सत्तारला विरोध होता, म्हणून मी आघाडीकडून लढलो होतो। परंतु आता जनसामान्याचे काम करण्यासाठी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी आज आलेलो आहे आणि अब्दुल सत्तारला विरोध कायमचाच आहे आमचा। पण आता महायुतीत आले तुम्ही, अब्दुल सत्तार महायुतीत आहे, विरोध आहेच ना अब्दुल सत्तारला। अब्दुल सत्तार जे हिंदू लोकांना त्रास देतो, व्यापाऱ्यांना त्रास देतो, सगळ्यांना त्रास देणारा गुंड प्रवृत्तीचे माणूस आहे अब्दुल सत्तार। त्यांच्या विरोधात आम्ही नेहमी राहणार आहे। रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून प्रवेश केला तो आणि सगळ्या पक्ष त्यांच्या सांगण्यावरून केला, पक्ष नेतृत्वाच्या सांगण्यावरून केला। तर हे होते बनकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। ठाकरे गटाला हा महत्त्वाचा धक्का मानला जातोय, कारण अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे सुरेश बनकर भाजपमध्ये सहभागी झालेत। धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।